नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आज अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो। अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो। या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते। तसेच भगवान विष्णूच्या 6व्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी करतात। अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा कशी करावी, अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे, जाणून घेऊयात या सणाची माहिती। अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण म्हणून हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात। या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते। देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते, समृद्धी मिळते असं मानतात। धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते। यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही, कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे की अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा। यामुळे हा दिवस पवित्र मानतात, कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते, आयुष्यात भरभराटी घेऊन येते। अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणाऱ्याला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात। तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे, गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचं मानले जाते। या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता। या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात। हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते। नरनारायण या 2 देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असं मानलं जातं। परशुरामांचे अवतरण सुद्धा याच दिवशी झाले होते असं मानतात। या दिवशी परशुरामांची पूजा केली जाते। वृंदावनाच्या श्री बाके बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात। जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे। कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं। देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते। या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी ही आख्यायिका प्रचलित आहे। हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो। पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण म्हणून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात। या दिवशी मातीचे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात, त्याने त्या पाण्याला सुगंध येतो। पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोळी, पापड, कुरड्या इत्यादी वाढतात। सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात आणि असे केल्याने पितरांचा संतोष होतो असं मानले जाते। या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजेच न संपणारे असे मिळते असा समज आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी समजूत आहे। अशा या अक्षय तृतीयेच्या देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।